व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटेल की हा साफसफाईचा व्हिडिओ आहे, पण नाही मैत्रिणींनो. आज साफसफाई करताना घराची मला या समया सापडल्या आहेत. या समया मी रोज वापरायची, म्हणजे ज्यावेळेस काही कार्यक्रम असला त्यावेळेस मी रोज वापरायची, पण त्यांची अशी अवस्था बसून मला खरंच धक्का बसला आहे. या 3 समया आहेत. आधी मी नियमित वापरत होती, पण एकदा पूजा झाली आणि दिवाळीची पूजा झाली आणि मला लगेच दुसऱ्या दिवशी जायचं होतं. तसेच सकाळी उठून मी ती पूजा आवरली आणि समया कपाटात ठेवून दिल्या. म्हटलं की जशाच्या तशा ठेवल्या, जेणेकरून मी घरी आल्यावरती वापस त्यांना नीट साफ करेल या विचारामध्ये मी त्या वापस ठेवल्या. पण परत आल्यानंतरही मी इतर कामांमध्ये राहून गेली आणि एकदासुद्धा ते कपाट उघडून बघितलं नाही. आणि त्यानंतर ज्यावेळेस मी आता साफसफाईला लागले त्यावेळेस ते कपाट उघडून बघितले. जवळजवळ 8 ते 10 महिने झाले आहेत. त्याच्यावरती तेलाचे डाग, हिरवेपणा, आणि हे हिरवे डाग कशाचे आहेत हेही मी सांगणार आहे. याआधी मी लिंबूचे फूल असतात ते पाण्यामध्ये टाकून साफ करत होती. त्यावेळेस लगेच साफ होतं, पण काही काळानंतर त्याच्यावरती हे हिरवे डाग पडत गेले आणि या समया अशा होत गेल्या. आता खरंच समजत नाही आहे काय करावं. त्यांना लगेच घासून साफ करावं की काही वेगळा उपाय करायचा, कारण मला पुन्हा या नव्यासारख्या चमकायला हव्या आहेत. आणि म्हणून मी तुमच्याकडेच आली आहे. तुमच्याकडे काही घरगुती उपाय किंवा जुनी ट्रिक किंवा पितळाच्या वस्तू साफ करण्याचा काही चांगला मार्ग असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणत्याही चुकीचा उपाय वापरायचा नाही आहे, म्हणून मला तुमचा सल्ला हवा आहे. कारण मी जो लिंबूचा उपाय केला आहे त्यामुळे ते हिरवे डाग पडले आहे आणि माझ्या समया आता खराब होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे मला त्यांना खराब होऊ द्यायचं नाही आहे. आणि हो, तुम्ही सांगितलेला उपाय मी पुढच्या व्हिडिओमध्ये परत करून पाहणार आहे आणि त्याचा माझ्या समयीवरती काय फरक पडला, या नव्यासारख्या झाल्या का, खरंच या समया पुन्हा छान झाल्या का, याचा रिझल्ट पण तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हिरवे डाग कसे निघतील आणि तुमच्या मते सगळ्यात सेफेस्ट उपाय कोणता आहे की ज्यामुळे माझ्या समया या परत पहिल्यासारख्या होतील. कारण यांना मी प्रत्येक वेळेस देवपूजेच्या वेळेस, गणपती बसवतात त्यावेळेस यूज करत होती. वापरल्यानंतर काही कालांतराने जरी मी त्यांना लगेच साफ केलं तरी कालांतराने हे हिरवे डाग त्याच्यावर पडत आहेत. हे हिरवे डाग कशामुळे, लिंबूच्याच फुलामुळे पडत आहे की दुसरं काही कारण आहे? कारण याच समयांवरती हे पडत आहेत, कारण ती जी मोठी समई आहे त्यावर तसे डाग नाही. या 2 छोट्या समया आहे यावरच तसे डाग पडत आहेत. आणि हे तेलाचे डाग कायमचे मला घालवायचे आणि पूर्ववत या समया पितळाच्या पूर्ववत करायच्या आहे, म्हणजे नव्यासारख्या करायच्या आहेत. तुमच्याकडे कोणता जो सेफेस्ट उपाय असेल, तुम्ही जो नेहमी करत असणार असा उपाय मला सुचवा. कमेंटमध्ये पूर्ण प्रोसेस प्लीज लिहून पाठवा. तुम्हाला वेळ लागेल कमेंट टाईप करायला, पण माझ्यासाठी नक्कीच एक कमेंट करा.